वादग्रस्त लवासा प्रकरणी याचिका दाखल करणारे नाशिकचे ॲडव्होकेट नानासाहेब जाधव यांनी आता लवासा प्रकरणामध्ये आणखी काही धक्कादायक आरोप केलेले आहेत। 17 राष्ट्रीयकृत बँकांनी लवासाच्या तत्कालीन कंपनीला ओव्हर फंडिंग अर्थात कर्ज जे आहे ते या ठिकाणी वितरित केलेलं आहे आणि हे कर्ज देताना RBIच्या सगळ्या नियमांची पायमल्ली केल्याचा धक्कादायक आरोप नानासाहेब जाधव यांनी केलेला। आपल्यासोबत स्वतः ॲडव्होकेट नानासाहेब जाधव आहे। नानासाहेब, लवासाच्या संदर्भात तुम्ही याचिका दाखल केली होती आणि आता हा जो तुम्ही आरोप करताय, काय नेमका संदर्भ आहे आणि त्याचं काय स्पष्टीकरण? यापूर्वी जी आम्ही याचिका दाखल केली त्यानंतर आता नव्याने आमच्या हातामध्ये काही माहिती आलेली आहे। त्या माहितीवरून असं दिसतं आहे की देशातल्या जवळजवळ प्रमुख 17 बँकांनी राष्ट्रीयकृत बँकांनी लवासाला मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज दिलेलं आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। आणि हे कर्ज कागदपत्र तपासल्यानंतर अशा प्रकारे दिलं गेलं आहे की सामान्य माणसाला साधी दुचाकी घेताना इतकं रंजिश करून कर्ज मिळतं आणि त्याने 2 हप्ते थकवले तर त्याची गाडी ओढून नेली जाते। इथे मात्र व्हॅल्युएशनच्या तारणाच्या व्हॅल्युएशनच्या कैक पटीने कर्ज दिलं ते कोट्यावधी रुपये आहे। म्हणजे 18 सालापर्यंत त्याची जवळजवळ 5,000 कोटीच्या पुढे रक्कम आहे। आता व्याजासह 2024मध्ये ती निदान सुमारे 10,000 कोटी रुपये झालेली असावी। अशा परिस्थितीमध्ये बँकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज का दिलं, कोणाला विचारून दिलं आणि RBIचे सर्व नियम धाब्यावर बसवून कर्ज देण्याचं कारण काय, असा सवाल आता बँकांना विचारण्याची वेळ आलेली आहे। आणि आम्ही या संदर्भामध्ये अधिक माहिती मिळवून अधिक कागदपत्र जमा करून या सर्व बँकांविरुद्ध लवकरच जनहित याचिका दाखल करणार आहोत मुंबई उच्च न्यायालयामध्ये। आणि त्यानंतर या बँकांकडे जी काही कर्ज देण्याची त्यांनी प्रक्रिया राबवलेली आहे, म्हणजे एकच जमीन 4-4 बँकांना तारण दिली आणि त्या 4-4 बँकांकडनं कर्ज उचललं, हा तर मोठा आक्षेप असणारा हा बँक घोटाळा आहे। म्हणजे बँकांनी केलेला हा मोठा घोटाळा आहे। बँका कोण आहे? सर्व राष्ट्रीय बँका आहेत। राष्ट्रीय बँका म्हणजे जनतेचा पैसा आहे। आता हा जनतेचा पैसा जर अशा प्रकारे उधळणार असेल या बँका कुणाच्या तरी सांगण्यावरून, कुठल्या तरी नेत्याच्या सांगण्यावरून, तर या बँकांना त्याची जाब द्यावा लागेल आता। आणि आम्ही हा जाब त्यांना विचारणार आहोत जनहित याचिका दाखल करू त्यावेळेस। आपल्या जनहित याचिकेमध्ये या बँकांना आपण पार्टी करणार आहात असं आपण म्हणताय, न्याय मिळू शकतो का? जर कोर्टाने ठरवलं या संदर्भामध्ये या बँकांना नोटीस निघू शकते का? त्यांची विचारणा होऊ शकते का? निश्चितपणे या ठिकाणी ज्या पद्धतीने कर्ज वाटप करण्यात आलेले आहे लवासाला, ते ज्यावेळेस आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या लक्षात आणून देऊ त्यावेळेस निश्चितपणे उच्च न्यायालय या बँकांकडनं जाब विचारेल त्यांना की तुम्ही अशा प्रकारे कुठलेही नियम न पाळता सगळे नियम RBIचे नियम धाब्यावर बसून कर्ज का मंजूर केलं? 10-10 हजार कर्ज कशासाठी दिलं हे आणि कोणाच्या सांगण्यावरून दिलं? तुम्हाला काय अधिकार होता की 1 एकर जमीन आहे, तिचं व्हॅल्युएशन 5-6 हजार आहे, त्याच्यावर 1-1 कोटी रुपये कर्ज दिलं? कुठल्या आधारे दिलं ते? पण राजकीय हस्तक्षेपामुळे किंवा राजकीय दबावामुळे अशा पद्धतीनं जे कर्ज दिलं गेलं असं आपण म्हणता, याला काय आधार नेमका वाटतोय? निश्चित बघा, कुठल्याही सामान्य माणूस ज्यावेळेस कर्ज काढायला जातो आणि त्याच्याकडे जर 1 लाख रुपयाचं कर्ज तारण असेल तर बँका 70-80 हजार रुपये फार मोठ्या कष्टाने कर्ज मंजूर करतात। या ठिकाणी त्या जमिनीचं लवासातल्या एकरी व्हॅल्युएशन, एकरी किंमत 5,000 रुपये साधारण सुमारे आहे। त्याच्यावर बँकांनी 1-1 कोटी रुपये कर्ज दिलं आहे। जमीन 5,000ची, कर्ज 1 कोटी रुपये। याचा अर्थ कोणीतरी निश्चित हस्तक्षेप करून त्यांना ते कर्ज द्यायला भाग पाडलं आहे आणि ते भाग पाडलं असण्याची शक्यता जास्तीत जास्त काय? हा सर्व शरद पवारांचाच एकूण प्रकल्प आहे। त्यामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांचे जावई सदानंद सुळे हेच त्याचे प्रमुख डायरेक्टर आहेत। त्यामुळे हा दबाव कोणी आणला असेल हे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही। खूप खूप धन्यवाद। तर आपण बघतोय की जनहित याचिकेमध्ये ज्या बँकांनी अशा पद्धतीनं ओव्हर फंडिंग अर्थात नियमबाह्य कर्ज वाटप केलेलं आहे त्या बँकांना देखील पार्टी केलं जाईल अशा पद्धतीचा एक इशारा या ठिकाणी देण्यात येतो आहे। या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून नेमका राजकीय हस्तक्षेप कोणी केला, कोणी दबाव टाकला आणि अशा पद्धतीनं कर्ज वाटपामध्ये मोठा एक भ्रष्टाचार जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो आहे, त्याचं नेमका उलगडा करण्यासंदर्भात आता पुढची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी केलं जाणार आहे अशा पद्धतीची एक भावना जी आहे ती नानासाहेब जाधव यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.